नमस्कार मंडळी, मी पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण संक्रांतीसाठी मस्त अशी खुसखुशीत तीळ आणि गुळाची वडी तयार करणार आहोत। अजिबात पाक न करता, हाताला चटके न लागता खूप छान आणि खुसखुशीत वडी तयार होते। घरात वयोवृद्ध आजीबाबा असेल ना, ते सुद्धा आरामात खाऊ शकतील किंवा ज्यांना दात नाही हे लोक सुद्धा खाऊ शकतील, इतकी मऊसूत तयार होते। रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्याच्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतले, 1 वाटी तीळ घेतली। आता बाजारात पॉलिश आणि अनपॉलिश अशा 2 प्रकारच्या तीळ असतात, तर अनपॉलिश तीळ घ्यायची। त्याचे लाडू चवीला छान होतात, लाडू किंवा वडी काही पण करताना। आणि 2 वाट्यासाठी 1 वाटीपेक्षा जास्त मी 1.5 वाटी इतका गूळ घेतलेला आहे। तुम्ही थोडंफार गूळ कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत गोड खायला आवडतं त्याच्यानुसार थोडंफार कमी केलं तर चालते। त्याच्यानंतर शेंगदाणे आपण मंद आचेवरती चांगले खरपूस भाजून घेणार आहोत। शेंगदाणे आपण जेवढे चांगले भाजून घेतो ना, तेवढे आपले वडी किंवा लाडू खायला खूप छान होतात। म्हणजे खरपूस मंद आचेवरती भाजून घेतले तर शेंगदाणे कुरकुरीत होतात आणि अजिबात काळपट सुद्धा होत नाही। किंवा आपण जास्त हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजून घेतले तर वरनं टरफल असतो ना, तो सगळा काळा होतो आणि आतनं शेंगदाणे कच्चीच राहतात। त्याच्यामुळे मंद आचेवरती खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतले। त्याच्यानंतर तीळसुद्धा भाजून घेणार आहोत। तर बरेच लोक तीळ म्हणतात की का भाजायची, म्हणजे कुरकुरीतच असते आधीपासून, तर तीळ का भाजायची, तर जो काही थोडंफार राहिलेला मॉइश्चर असतो ना, तो निघून जातो आणि लाडूसुद्धा जास्त दिवस टिकायला मदत होते। तर तीळ जास्त न भाजता फक्त 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायची। जास्त भाजून घेतल्यास तीळ अगदी कडू लागते आणि त्याचा रंगसुद्धा बदलतो। आपल्याला रंग न बदलता फक्त 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती तीळ भाजून घ्यायचे। तीळ आणि शेंगदाणे भाजून झाले की बघा, शेंगदाण्याचे मी शक्य होईल तेवढे वरचा जो टरफल असताना तो काढून घेतलाय। आता आपण हे मिक्सरला थोडेसे जाडसर असे वाटून घेणार आहोत। 2 वेलची घालायची आणि मिक्सरला पल्स मोडवरती बघा अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं। अगदीच बारीक करू नका, म्हणजे वडी खाताना ताळूला चिटकू नये यासाठी मस्त असं जाडसर वाटून घेतलं। त्याच्यानंतर तीळसुद्धा आपल्याला फक्त थोडीशी फिरून घ्यायची। तीळ थोडीशी जाडसर केली ना, तर खाताना वडी किंवा लाडू खूप छान लागतात। अगदीच बारीक करून घेऊ नका। तयार करून घेतलेली सगळी जिन्नस एकजीव करून घ्यायची आणि वडी तयार करण्याआधी आपल्याला असा टाट रेडी करून ठेवायचं आहे। थोडंसं तुपाने टाटली मस्त ग्रीस करून घेतली। आता हे बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत गॅसवर आपण पाक तयार करून घेऊया। 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आणि इथे मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करून घेऊ शकता। थोडं पाणी घालायचं आणि मस्त हे गूळ वितळेपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे सुद्धा मंद आचेवरती करून घ्यायचं। मोठा गॅस केला की गूळ पटकन जळला जातो। अशा पद्धतीने चम्मचने मिक्स करत मस्त असा गूळ वितळेपर्यंत आपण मिक्स करून घेणार आहोत। पाक न करता आपण वडी तयार करणार आहोत। गूळ पूर्णपणे वितळला की याच्यात लगेच आपल्याला तयार करून घेतलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने बबल्स यायला लागले की तयार करून घेतलेलं गूळ आणि तिळाचं मिश्रण घालून घ्यायचं। शेंगदाणे आणि तिळाचं मिश्रण घालून पटकन असं मिक्स करून घ्यायचं आणि कढईला सोडायला लागलं मिश्रण की पटकन आपल्याला ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे। बघा, गरज असल्यास थोडंसं तुम्ही 1-2 चमचा साजूक तूप घालून घेऊ शकता, म्हणजे वडी खाताना छान लागते आणि मऊसुद्धा राहते। आता मिश्रण कढईला सोडायला लागलंय। आता आपण हे तयार करून घेतलेल्या ताटलीत घालून घेणार आहोत। बघा, पाक न करता मस्त अशी झटपट ही वडी तयार होते। आता चम्मचने मस्त थापून घ्यायचे किंवा एखाद्या वाटीला थोडं तूप लावायचं आणि अशा पद्धतीने वडी थापून घ्यायची। गरम असतानाच वडी थापून घेतली की पटकन अशी थापली जाते आणि मस्त असा मी वरून खोबरा घातलाय। तुम्ही तीळसुद्धा घालून घेऊ शकता, म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसतं आणि खाताना सुद्धा छान लागतं खोबरा। आता मस्त अशी वडी थापून झाली की 5 मिनटं गार करून झालं की लगेच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर मिश्रण खूप कडक होऊ शकतो आणि वडीसुद्धा व्यवस्थित कापली जात नाही। आता तुम्ही हव्या त्या आकारात वडी कापून घेऊ शकता, डायमंड आकारात किंवा चौकोनी। मी चौकोनी आकारात इथे वडी कापून घेणार आहे आणि बघताय तुम्ही मस्त अशी वडी एकसारखी कापली जात आहे। याच्यावरून तुमच्या लक्षात असेल की आपला मिश्रण अजिबात कडक झालेला नाही आणि ही वडी खूप छान होते, चिवट होत नाही, वातड होत नाही, मस्त अशी मऊसूत वडी तयार होते। आणि साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर आपण वडी काढून बघूया। बघताय ना तुम्ही किती मस्त निघालेली आहे, अजिबात तुटत नाही किंवा
चिवट किंवा वातडसुद्धा होत नाही. तर तुम्हीसुद्धा या संक्रांतीला अशी वडी घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, अशी तिळाची वडी फक्त संक्रांतीलाच नाही तर वर्षभर खाल्ली पाहिजे. मुलांना, आपणसुद्धा. कॅल्शियमची गरज सध्या सगळ्यांनाच आहे आणि तिळांमध्ये भरपूर असे कॅल्शियम असतं. अशी 1 ते 2 वडी रोज सगळ्यांनी खाल्ली पाहिजे. एकदा बनवून साधारण 1 ते 2 महिने ही वडी आरामात टिकते. पुन्हा भेटू अशा साध्या, सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.